हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. विचार करत असाल की आज एवढी रेडी होऊन चालले कुठे, तर आमच्याकडे हनुमान जयंतीपासून डहाणूची आई महालक्ष्मी हिची यात्रा चालू होते आणि ही यात्रा 15 दिवस असते. परंतु उद्या हनुमान जयंती आहे आणि आम्ही आजच निघालो, कारण खूप गर्दी असते आणि एक दिवस आधी गेलो की देवी आईची ओटी भरायला खूप छान व्यवस्थित अशी ओटी भरता येते. खूप मोठी यात्रा असते. मी जास्तीत जास्त तुम्हाला यात्रा दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला जाऊया डहाणूच्या महालक्ष्मी आईला भेटायला. आता आम्ही निघालोत महालक्ष्मीला जायला. महालक्ष्मी गड आणि त्या साईडून मंदिर असं आहे. असं म्हटलं जातं की महालक्ष्मी मातेचं एका गरोदर बाईला दर्शन घ्यायचं होतं आणि तिला गडावर चढता येत नव्हतं, कारण ती गरोदर होती आणि त्यामुळे तिने आईला मागणं केलं की काय करू आता मी. त्यावेळेला असं म्हटलं जातं की आई गडावर स्वयंभू आहे, परंतु तिचं खाली एक मंदिर आहे. तिने त्या गरोदर बाईसाठी तिथे सुद्धा एक रूप घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते मंदिर आहे असं म्हटलं जातं. तर अशी आहे ही एक छोटीशी कथा जी मला माहिती होती. कदाचित ह्याच्यापेक्षा वेगळीसुद्धा असू शकेल. तुम्हाला मी गड दाखवते बघा. हा गड आहे जिथे अगदी लहान लहान मुलंसुद्धा खूप जातात. रस्त्याने चालत जातात. म्हणजे हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी पूर्ण रात्र लोकं चालत जातात आणि त्या दिवशी पोचतात. तिथे मोठा उत्सव असतो आणि छानपैकी ही यात्रा सुरुवात होते 15 दिवसांसाठी. हनुमान जयंतीपासून पुढचे 15 दिवस ही यात्रा असते. इथे हायवेला आम्ही पोचलोत आणि त्यानंतर बघा पोचलोत आम्ही. रुपये पार्किंग 100. 4 व्हीलरचे 100. हां. दाखव पावती. 2 व्हीलरचे 50. किती वेळासाठी? आता 6 ते 12 वाजेपर्यंत रात्री. 6 ते 12 वाजेपर्यंत 100 रुपये आणि त्यानंतर लावली तर त्यानंतर डबल चार्ज डबल चार्ज. असे आहेत पार्किंगचे चार्ज. हे बघा, हे 100 रुपये. सकाळी 6 ते रात्री 12. ओके, 100 रुपये चार्ज दाखव. गाडी पार्क केली आणि पुढे गेलो. इथे भाजी फळं भरपूर सारी मिळतात. इथे पोळीपाट लाटणं हे भरपूर गोष्टी मिळतात. अशी सुरुवात झालेली आहे यात्रेत. आतमध्ये जाण्यासाठी सर्वात पहिला मी मंदिरात जाणार आणि मंदिरात जात असताना भरपूर दुकानं आहेत बघा. इथे लोखंड खूप मोठ्या प्रमाणात विकलं जातं. खेळणी आहेत, भरपूर गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट ह्या यात्रेत मिळते. प्रत्येक संसारातली गोष्ट ह्या यात्रेत मिळते. इकडे कंदीपेढा खूप प्रख्यात आहे आणि कंदीपेढे खूप येतात. इथे रानमेवासुद्धा असतो. हे काजू आहेत, करवंद आहेत. हे लोखंडाचं बघा, तवे, कढई, खूप साऱ्या वस्तू आहेत. महागही असतात, कारण एक एक दुकानाचं भाडं 10-10, 15-15 हजार रुपये असतं. त्यामुळे इथे महाग दुप्पट तिप्पट भावाने असतात. ह्या देवी आईला लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत. साड्या, हळद, कुंकू, गजरे आहेत, फुलं आहेत, माळा आहेत. भरपूर गोष्टी इथे आहेत आणि खूप मोठी यात्रा असते. पण आम्ही एक दिवस आधी जातो, त्यामुळे भरपूर लोकांचे स्टॉल लागलेले नसतात. सुरुवात झालेली असते मंडप टाकण्याची आणि आम्ही एक दिवस आधी जातो. म्हणजे का, तर आई महालक्ष्मीची ओटी भरायला खूप छानपैकी वेळ मिळतो आणि दर्शनही निवांत होतो. माझ्या घरापासून 27 किलोमीटरवर ही आई महालक्ष्मी आहे. आम्हाला हायवेकडे जावं लागतं. आम्ही डहाणू स्टेशनला राहतो. तर खूप छानपैकी ही जत्रा भरलेली असते. नेहमी इथे आम्ही येत असतो, परंतु यात्रेच्या दिवशी येणं म्हणजे एक लहान मुलांची वेगळी मजा असते. त्यामुळे ओमला घेऊन येतो आम्ही, परंतु आम्ही प्रत्येक वर्षी 1 दिवस 2 दिवस आधीच येतो आणि मग ही यात्रा करतो. यात्रेतनं विशेष काही घ्यायचं नसतं. तर खूप छान छान साड्या असतात देवी आईच्या इथे आणि आपण ओटी आणि साडी आपण चढवू शकतो. त्यामुळे इथे भरपूर दुकानं. इथे कंदी पेढे पण खूप छान छान असतात. लाईन खूप मोठी असते. जर का हनुमान जयंतीच्या दिवशी आलो तर 4-5 तास लाईनमध्ये थांबावं लागतं. तर त्यामुळे आम्ही एक दिवस आधी येतो आणि देवीचं अगदी जवळून दर्शन मिळतं आपल्याला. खूप सुंदर अशी ही आमची महालक्ष्मी माता आहे आणि गुजरात, मुंबई इथून सगळीकडून चौफेर अगदी लोक इथे यात्रेत येत असतात. हे देवी आईचं मंदिर आहे. शेड आहे पुढे आणि खाली मंदिर उतरून जावं लागतं. तर खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही गेल्या वर्षीसुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला, तुम्ही पाहिलं असेल. तर ह्या महालक्ष्मी आईच्या दर्शनाला तुम्हाला जर जमलं तर नक्की या. स्वयं स्वयंभू महालक्ष्मी आई आहे आणि ओम आणि ओमचे बाबा पुढे आहेत आणि मी मागून कॅमेरा पकडलेला आहे आणि शूटिंग करते. तर चला आता मंदिरात आपण पोहोचणार आहोत आणि आई महालक्ष्मीचं तुम्हाला मी दर्शन देणार आहे.
मोबाईल ते लोकं पाहिल्याच्या नंतर लगेच ओरडतात आणि मोबाईल बंद करायला सांगतात. शूटिंग काढू शकत नाही. परंतु मी अगदी गुपचूप तुम्हाला दर्शन देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. तर आता एंट्री झालेली आहे आणि बघा खूप गर्दी कमी होती. महालक्ष्मी आई देखा जी. कॅमेऱ्यात बंद कर. इथे नारळ कटिंग करायची सुद्धा एक मशीन आहे. मी शूटिंग घेतलेलं पण चांगलं आलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही. इथे सुद्धा खूप लांबून एक पालखी आलेली आहे आणि इथे बसलेले आहेत मंदिराच्या आवारात. ह्यांच्या बरोबर समोरच मंदिर आहे, म्हणजे देवी आईचा चेहरा तिथून बरोबर दिसतो. तर तिथे आम्ही उभे आहोत. इथे दीपमाळा आहे. इथे आपण फोटो काढू शकतो, पण मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढायला सक्त मनाई आहे, असा तिथे एक बोर्ड लावलेला आहे. असं एरवी कधीतरी काढला फोटो तर काही नाही म्हणत, परंतु यात्रेच्या उत्सवाच्या दिवशी हे सगळं सक्त मनाई असा बोर्डच लावून देतात ते. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता जी. 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 ज्यांना कोणाला पाळण्यात बसायला खूप आवडत असेल त्यांनी ही यात्रा नक्की करा, कारण इथे इतके मोठमोठाले पाळणे असतात, आकाश पाळणे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे असतात आणि इतकी रात्री गर्दी असते, भयानक गर्दी असते. ह्या गर्दीत लहान मुलांना घेऊन फिरणं म्हणजे खूपच कठीण असतं. तर त्यामुळे दिवसाच यात्रा करणं ठीक आहे, परंतु दिवसा खूप ऊन असतं. इथे चहाचे कप खूप व्हरायटी असतात आणि नेहमी मी कधी आल्याच्या नंतर ह्या यात्रेत म्हणजे वर्षातून एक वेळा नक्कीच इथून मी कप खरेदी करते. आत्तासुद्धा मी खरेदी कपांची केलेली आहेत, नक्कीच तुम्हाला दाखवीन. इथे बघा किती मोठमोठे पाळणे आहेत आणि सगळ्यांच्या फिटिंग चालू होत्या, कारण एक दिवस आधी आम्ही आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच हनुमान जयंती होती, त्यामुळे इथे सर्व काम जवळजवळ त्यांचं झालेलंच होतं. पाळणे अगदी फिटिंग झालेले होते. सुरुवात कदाचित रात्रीपासून झाली असेल. आम्ही संध्याकाळी तिथे 7 होतो. 7 नंतर आम्ही तिथून घरी आलो आणि संध्याकाळी बघा सूर्यास्त होतोय. खूप छान पाळणे दिसतात त्या सूर्यास्ताच्या समोर आणि छानपैकी असे हे पाळणे आहेत. लहान आणि मोठे सर्वच जण ह्या पाळण्याची मजा घेत असतात. परंतु आम्ही दिवसा जातो त्यामुळे हे पाळणे बंद असतात. तर तुम्हाला जर खरंच आवडत असेल हे यात्रेत यायला म्हणजे पाळण्यात बसायला, तर ही यात्रा 100% तुम्ही करा. तुम्हाला खूप आवडेल. कारण पाळणे तुम्हाला दाखवते मी जितके शक्य होतील तितके दाखवते. खूप म्हणजे खूपच आहेत आणि जागाही तितकी मोठी आहे पाळण्या ठेवण्यासाठी. थोडंसं तिकीट पण ह्याचं महाग असतं, परंतु छान असतं लहान मुलांना किंवा आपण सुद्धा ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला असे पाळण्यात बसलो असू तर नक्कीच तुम्हाला सुद्धा आठवेल. बघा ही बोटसारखी आहे आणि हा पाळणासुद्धा खूप छान उंच असा आहे. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी थोडीशी गर्दी वाढते. तुम्ही पाहू शकता संध्याकाळी इकडे थंड वारा असतो, परंतु दुपारी किंवा दुपारच्या म्हणजे 10 नंतर खूप गरम वातावरण इकडे असतं. एप्रिल महिन्यात खूप गरमी असते. एप्रिल आणि मे आपल्याला माहिती आहे. तर इथे डोंगराळ भाग आहे त्यामुळे जास्त गरमी असते. तर इथे खेळण्यांची दुकानं, चपलांची, कपड्यांची, कांदे, लसूण
ह्या सर्वच गोष्टी ह्या यात्रेत उपलब्ध असतात. आणि इथे बघा आपल्याला महिलांच्या कटलरी सगळं सामान आहे, म्हणजे टिकल्या, बांगड्या, कानातले, नेकलेस, भरपूर गोष्टी आहेत. इथे पोलिसांचा बंदोबस्त पण भरपूर असतो. भरपूर गाड्या इकडे पोलिसांच्या मागवलेल्या असतात आणि पूर्ण यात्रेत जितके लोक असतात तितके जवळजवळ पोलीस असतात. ठिकठिकाणी खूप ग्रुप असतात. इथे सुकी बोरं खूप प्रख्यात आहेत. सुकवलेली बोरं असतात ही. खूप व्हरायटी असतात. कोणाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही सुद्धा घेऊ शकता. गोड, आंबट असे असतात. अ, भुईमुगाच्या शेंगा असतात. खूप साऱ्या गोष्टी असतात. रानमेवा ह्या यात्रेत अगदी आवर्जून असतो विकायला. अ, आमच्या डहाणूच्या प्रख्यात अशा चिक्कूची वाडी, त्यातले चिक्कू किंवा सफेद जांबू, हे खूप साऱ्या गोष्टी असतात. आता आम्हाला रात्र झालेली आहे. परतीचा प्रवास आहे आणि बघता तुम्ही आई महालक्ष्मीच्या गडावर चालत जाताना भरपूर पब्लिक दिसते आणि जवळजवळ 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजता रस्ता पूर्ण पॅक असतो. तर तुम्हाला कशी वाटली यात्रा मला नक्की कळवा.